जेजुरीच्या गडावर जाणी पडलं महागात, ते पण कसं, चला बघू आधीपासून. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या कमलीच्या ब्लॉग मध्ये. तर आज आपली कमली म्हणजेच मी जाणार आहे जेजुरीच्या गडावर आणि माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण सुद्धा. तर आता मी आहे पुण्यामध्ये आणि पुण्यावरून आम्हाला जायचं होतं जेजुरीला. ताईने काढली आपली गाडी आणि आम्ही निघालो गाडीकडे जाणार होतो फॅमिली सोबत, म्हणून आम्ही केलो होतो गाडी बुक. गाडी इथं आलेली आहे आणि आमच्या सोबतची गँग पण गाडीमध्ये बसलेली आहे. मी पण गाडीमध्ये बसून गेलो मित्रांनो, पण मला बहुत टेन्शन येत होता कारण गाडी मला भावत नाही आणि तब्येत खराब तर माझी होणार होती हे तर पक्का होता. कसं तरी प्रवास करून काही तासानंतर आम्ही पोहोचलो जेजुरीला आणि इथं तुम्ही पाहू शकता प्रवासामुळे माझा चेहरा पूर्ण उतरून गेला आहे. तिथे गेल्यावर सर्वात अगोदर आम्ही प्रसादाने घेतला ओटीचा सामान. आजपर्यंत तर मी फक्त फोटो व्हिडिओज मध्ये जेजुरीचा गड पाहिलो होतो, पण आज प्रत्यक्षामध्ये पाहून खूपच खुशी झाली होती. जर तुम्ही जेजुरीच्या गडावर आले असणार तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा. या गडावर नवरा बायको जोडीने येणे खूपच शुभ मानले जाते. गर्दी खूपच असल्यामुळे मी हरवलो नाही पाहिजे म्हणून मी आपल्या मैत्रिणीचा हात पकडून टाकलो बाबा. जेजुरीच्या गडाची एक खासियत आहे मित्रांनो, इथे तुम्हाला जिथं तिथं हळदच हळद दिसणार. गडावर चढासाठी पायऱ्या खूप साऱ्या होत्या, पाय दुखून गेले पण मंदिर काही आला नाही मित्रांनो. आणि इथं फोटोग्राफर पण मस्त एक से एक होते. एक नंबर 50 रुपयामध्ये फोटो काढून देत होते. आणि हे लहानशी बाई पहा ना, मस्त बड्यापैकी घोड्यावर बसून फोटो काढत आहे. पण मी एक मिस्टेक केलं मित्रांनो, का मीच फोटो नाही काढले. खूप साऱ्या पायऱ्या चढल्यावर फायनली आला आहे आपला मंदिरामध्ये जाण्यासाठी मुख्य द्वार. जर तुम्ही जेजुरीला कधी गेले नसणार तर एकदा नक्की जा, एकदम भारी फील वाटणार. मंदिराच्या वरून खालचा नजारा पाहिलो तर एकदम भारी दिसत होता. आणि हा आहे जेजुरीचा मेन वाला मंदिर. इथं आपल्याला दर्शन घ्यायला जायचं होतं आणि इथं जाण्यासाठी लाईन तर बघा मित्रांनो, लाईन पाहूनच भेव लागत होता. पूर्ण दिवस तर इथंच जाणार होता वाटते. का फायदा उठाते हुए दर्शन झाल्यावर आम्ही मस्त फोटो व्हिडिओज वगैरे काढून जेजुरीमध्ये पोहोचल्यावर माझी तब्येत तर पूर्ण डिमस होती, पण गडावर चढता चढता मी ठीक कशी झालो पताच नाही लागला. कमली तर जाऊन आली जेजुरीला. तुम्ही केव्हा प्लॅन बनवता कॉमेंट मध्ये नक्की सांगा. तर आता आपण भेटू नेक्स्ट वाल्या ब्लॉग मध्ये.